तर पुन्हा एकदा RK11 मैदानात उतरलेले आहे। पहिला सामना पराभव झाल्याच्या नंतर दुसऱ्या सामन्यात कशा पद्धतीने पलटवार करतात ते बघूया। संघ मालक स्वतः सांगत आहेत आपल्या सर्व खेळाडूंना की हा सामना आपल्याला 100% देऊन कर विजयी करायचा आहे आणि पहिली गोलंदाजी घेत क्षेत्ररक्षण घेऊन कर संघाला समोरच्या संघाला कशा पद्धतीने रोखतात ते बघूया। आता बॉलिंग साठी सुरुवातीला पहिला षटक घेण्यासाठी टाकण्यासाठी कोण येतं ते आपण बघूया। आणि विघ्नहर्ता रावारीकडून ओपनर बॅट्समन येत ते प्रणेश आगरे आणि साईराज आगरे। पहिल्या पराभवाच्या नंतर दुसऱ्या विजयासाठी पहिल्या विजयानंतर पुन्हा एकदा दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज झालेली विघ्नहर्ता रावारी पहिल्या षटकात कशा पद्धतीने शॉट मारून आपल्या संघाचा धावांचा डोंगर उभारतात ते बघूया। आणि ओपनर बॅट्समन म्हणून साईराज आगरे पहिल्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारची त्यांनी फटकेबाजी केली होती पण रनआउटच्या स्वरूपात आउट झाले होते। आणि आता प्रणेश आगरे बघूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने समोरच्या संघाला रनांचा स्कोर डोंगर उभा करतात ते आपण बघूया। आणि RK11 संघाकडून पहिले गोलंदाज म्हणून गोलंदाजी करण्यासाठी येत आहे ते गणेश आगरे। चला लवकर मॅचला सुरुवात करायची आहे, अजून काही सामने खेळवायचे आहेत आपल्यासाठी। चांगला बॉल कटवलेला आहे लेग साईडच्या दिशेने 1 रनसाठी। अक्षय आगरे आहे तिकडे उत्कृष्ट फिल्डिंगचं प्रदर्शन करताना आपल्याला दिसत आहेत। अक्षय आगरे अगोदरच्या सामन्यामध्ये पण त्यांनी चांगल्या प्रकारची अशी बॅटिंग केली होती, संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात होते पण यशाला काही मार्ग नसतो। मेहनतीला अशा पद्धतीने दुसरा बॉल घेऊन आणि जोराचा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा बॉल बांधायला थांबतोय आणि 1 रन पूर्ण झाले, दुसऱ्या रनसाठी प्रयत्न करत होते पण त्यांना काहीच कळलेलं आणि रनआउटचा विकेट। आणि गचाल क्षेत्ररक्षण करताना अक्षय आगरेने थ्रो मारला, गणेश आगरेला काही पकडता आला नाही पण रोशन आगरेने नुसता बॉल उचलून समोर विकेटवर मारण्याचा प्रयत्न केला पण काही स्टंपला असा बॉल लागला नाही तर रनआउटची विकेट होती। पहिल्या सामन्यामध्ये पण विघ्नहर्ता रावारीच्या रनआउटच्या विकेट गेल्या होत्या पण अजून पण काही ते सुधारलेले नाहीत। आणि हा जोराचा फटका मारला उत्तुंग गगनचुंबी, बघूया त्याच्या कोण खाली येत आहे पण 2 रनाचा कॉल केलेला आहे आणि शेवटी सुशील आगरे यांनी बॉलला थांबवलेला आहे आणि 2 रन पूर्ण। आणि हा शॉट उचललेला आहे, उचलून मारला आहे आणि बघूया कॅच अडवतो काय पण कॅचवर न येता कॅच हा भूमीला दान केला। आणि आता सुद्धा रनआउटचा चान्स आहे पण थ्रो नको तिकडे मारला आहे आणि आउट झालेला आहे। आणि नॉट आउट पल्लव आगरे यांचा पंचांचा विषय नॉट आउट आहे। साई आगरे यांच्या बॅटमधून चांगल्या प्रकारचे असे शॉट येत आहेत आणि सफल झाले आहेत। आणि बोल्ड गणेश आगरे यांनी सुंदर असा बॉल टाकून मिडल यष्टी त्यांची वाकवलेली आहेत आणि साईराज आगरे आउट झालेले आहेत। सफल होऊन पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न चांगला होता पण गणेश आगरे सुद्धा असे चतुर असे गोलंदाज आहेत, पाठी बॉल टाकून मस्तपैकी स्टंप मच्छी यष्टी वाकवलेली आहे। साईराज आगरे यांची जागा घेण्यासाठी आले ते अजित कांबळे, बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे बॅटिंग करतात आणि रनांचा डोंगर उभा करतात। आणि लेग साईडच्या दिशेने टाकलेला व्हाईट बॉल असताना सुद्धा त्यांनी बॅटला लावलेला आहे आणि जातोय तो डिक्लेअर क्षेत्रामध्ये 1 रनसाठी। आणि लांजा बापेरे गोलवशी रावारेशी 2ची यष्टी आलेली आहे बघू शकता मित्रांनो। आणि संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन येतात ते दिलीप आगरे, बॅटिंगसाठी आहेत ते प्रणेश आगरे। ओपनर बॅट्समन अजून सुद्धा मैदानात, बघूया कशा पद्धतीचे षटकार चौकार मारून कर आपल्या संघासाठी डोंगर उभा करतात। आणि चांगलेला कार्पेट क्षेत्राने मारलेला शॉट आणि अक्षय आगरे यांनी चांगल्या प्रकारची अशी फिल्डिंग करून 1च रनवरती थांबवलेला आहे। तो थ्रो मारला असा की दिलीप आगरे आपला बॉल पकडताना जमीन दोष पडलेले आहेत। तर बघूया अजित कांबळे कशा पद्धतीने आपल्या संघासाठी बॅटच्या साह्याने बॉल मारून कशा पद्धतीने बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवतात ते। आणि मारलेला शॉट आणि मला वाटतं एज लागलेली आहे आणि आउट। आता स्वतः कर्णधार येताना संघ मालक अनिल डांबरे आपल्या संघासाठी बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करतात ते। दिलीप आगरे यांनी चांगल्या प्रकारचा बॉल टाकून अजित कांबळे यांना झेलबाद केलेला आहे कीपरच्या हातात बॉल येऊन। आणि आपल्या दुसऱ्या षटकातला 3रा बॉल घेऊन येत आहे ते दिलीप आगरे आपल्या कोट्यातील 3रा बॉल टाकणार। चांगल्या अशा प्रकारे गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने नेण्यासाठी। पण बघूया विघ्नहर्ता रावारी संघाकडून कॅप्टन संघ मालक अनिल डांबरे कशा पद्धतीने बॅटिंग करतात ते।
हा चांगला प्रकारे असा शॉट कटवलेला होता, पण समोर काय झेल घेण्यासाठी धावत नाही ते रोशन डांबरे. आणि पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, पण त्याच प्रकारचा गोलंदाजी पण दिलीप आगरे उत्कृष्ट अशी फिल्डिंग करतायत. आणि त्यांनी कव्हर चांगला केला होता. अक्षय आगरे मस्तपैकी देऊनकर त्यांनी कव्हरला आले आणि हा प्रणेश आगरेंचा खेळ संपवला आणि झालेले आहेत ते रनआउटच्या रूपाने. पहिल्यापासून रनआउट विकेट टाकत असताना आता सुद्धा दुसऱ्या मॅचमध्ये रनआउटचा विकेट टाकून आपल्या संघाला काहीतरी किती रन कमी होतील अशी आता आशा भासत आहे. आता येतात षटकार चौकारांचे बादशाह परेश कवचे. बघूया कशा पद्धतीने आपल्या बॅटमधून चौकार षटकार मारतात ते. 1 ओव्हर 4 बॉलच्या समाप्तीनंतर विघ्नहर्ता रावारी संघाची धावसंख्या झाली ती 11. आता बघूया कशा पद्धतीने दिलीप आगरे बॉल टाकतात ते परेश कवचे यांना. आणि बॉल टाकलाय तो पूर्ण व्हाईटच्या दिशेने आणि व्हाईट टाकलेला आहे. अतिरिक्त धावसंख्येने होते ती 12. व्हाईट टाकल्याच्या नंतर बॉल कशा पद्धतीने पुन्हा एकदा टाकतात ते बघूया. सुंदर असा टाकलाय आणि एज लागलेली आहे आणि परेश कवचे आउट झालेले आहेत. एज कॅचच्या स्वरूपात गडीबाद. उत्कृष्ट प्रकारे अशी गोलंदाजी करताना संघाचे संघमालक दिलीप आगरे 5 बॉल 2 विकेट काढले आहेत त्यांनी. बघूया आता शेवटचा बॉल कशा पद्धतीने टाकतात. आणि अक्षय कवचे बॅटिंगसाठी आली होती. जोरदार फटका असा मारला होता पण काहीसा कळला नाही त्यांनी आणि बॉल होतोय तो डॉट. आणि आता बॉलिंगसाठी आलेले ते संदेश आगरे उर्फ मातक्या आपल्या संघासाठी. बघूया किती संघासाठी समोरच्या संघाला स्कोर पासून थांबवतात ते. आणि आता बॅटिंगसाठी आलेले आहेत ते अनिल डांबरे. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. बघूया आता कशा पद्धतीने बॅटिंगचा भार आपल्या खांद्यावर घेऊन आणि शॉट मारलेला आहे कार्पेटच्या साह्याने. जाताना घसरगुंडी सरसरत फरफरत गेलेला आहे बाउंड्रीच्या दिशेने आहे. तिकडे सुशील आगरे यांनी चांगल्या प्रकारे बॉल थांबवलेला आणि चांगला थ्रो करून 2 रन तरी पण चोरून धावून काढून पळून काढलेले आहेत ते अक्षय कवचे आणि अनिल डांबरे यांच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती 2 धावा घेतल्यात. कार्पेटच्या साह्याने मारलेला शॉट, घसरगुंडी सरसरत फरफरत गेलेला शॉट. आता बघूया कशा पद्धतीने आपल्या संघातील आपल्या षटकातील दुसरा बॉल कशा पद्धतीने टाकतात बघूया. 7-8 पावलांचा रनअप पेटवून दिलेला आहे समोरच्या दिशेने. समोर कोण फिल्डर नाही. अमित आगरे येतोय, धावतोय बाउंड्रीकडे. बॉल तोपर्यंत ट्रॅव्हल होतोय, धावतोय, पायाने अडकवण्याचा प्रयत्न. तोपर्यंत 2 रन धावून काढलेले आहेत. अक्षय यांचा रनअप म्हटला तो वाघासारखा चित्यासारखा असं त्यांचा रनअप तुम्हाला पाहायला मिळतोय. बघू शकता अनिल डांबरे प्रत्येक बॉलला कार्पेटच्या साह्याने मारत असताना आपल्या संघासाठी 2-2 एका बॉलला 2 धावा आपल्या संघासाठी जमा करत आहेत. आता तिसरा बॉल घेऊन संदेश. बघूया कशा पद्धतीने टाकतात. आणि पुन्हा व्हाईट. काहीसा दबाव जाणवतोय बॉलर संदेशवरती. तर व्हाईट बॉल टाकल्याच्या नंतर त्याच्यानंतरचा बॉल कशा पद्धतीने टाकतात बघूया. आणि टाकलेला आहे, नो दिलेला आहे अंपायर आणि नो दिलेला असताना आता रनआउटचा विकेट घेऊ शकता. पण नो बॉल आहे त्याच्यामुळे काय विकेट देता येणार नाही. नो दिलेला बॉल पुन्हा एकदा कॅन्सल करा, कारण पाठी लावलेला फिल्डर जो समोर होता असं त्यांना वाटला होता आणि नो दिला होता. पण पल्लव वागरे यांनी पुन्हा तो नो नसल्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. 3 बॉल झाले आहेत. 4था चेंडू घेऊन ऋतिक आलेले होते बॅटिंगसाठी पण त्यांना काय बॉलचा काहीच समजलेला नाही. डॉट बॉल. 4 बॉल 5वा घेऊन बॉल निघाले संदेश आगरे. आणि ऋतिकने पेटवलेला आहे जोरदार ताकदवान शॉट मारलाय. कार्पेटच्या साह्याने बॉल सरसरत फरफरत निघालेला आहे. तिकडे थांबवलाय तो चांगली प्रकारची अशी फिल्डिंग करून 2 रन तरी पण धावून चपळाच्या हत्तीसारखे असताना सुद्धा चित्त्यासारखे धावत असताना आपल्याला दिसतं इथं स्लॅन्जो म्हणजे अक्षय. आणि शेवटचा बॉल बाकी आहे. चांगला असा स्कोर तयार करून ठेवलाय आपल्या संघासाठी. आणि शेवटचा बॉल पेटवलेला आहे पण काहीच समजलेला नाही आहे. आणि झालेले आहे 19 रन का. विघ्नहर्ता रावारी संघाची 3 ओव्हरला धाव संख्या झालेली आहे ती 19. आणि विजयासाठी RK11 यांना करायचे आहे ते 20 धावांची. 18 बॉल मध्ये 20 धावांचा पाठलाग करताना बघूया आता RK11 कडून कोण ओपनिंग बॅट्समॅन साठी येतात ते. 18 बॉल मध्ये 20 धावांचा पाठलाग करण्यासाठी समोरच्या टीमला कशा पद्धतीने रोखतात ते बघूया. विघ्नहर्ता टीम रावारी
आपल्या टीमसाठी सर्व काही माहिती देत असताना अनिल डांबरे, प्रणेश आगरे, अजित कांबळे आपल्या संघाला घेऊन चालत असताना कशा पद्धतीने 3 ओव्हरमध्ये आपल्याला डिफेंड करायचे आहेत 20 रन. बघूया कशा पद्धतीने फिल्डिंग बॉलिंग करून समोरच्या टीमला थांबवतात ते. RK11 संघाकडून ओपनिंगसाठी आले ते गणेश आगरे आणि नॉन स्ट्राईकला आहे ते अमित आगरे. तर बघूया कशा पद्धतीने 19 धावांचा पाठलाग करतात. 3 ओव्हरमध्ये 20 रनाचा टार्गेट दिलेला आहे विघ्नहर्ता रावारी संघाने. विजयासाठी 20 धावांची गरज आहे आणि विघ्नहर्ता रावारीकडून पहिला षटक घेऊन येतात ते प्रणेश आगरे. पहिलाच बॉल टाकले आणि लेग साईडला कटावलेला आहे आणि बॉल जातो सीमारेषेकडे. राज डांबरे आहेत त्या साईडला आणि मला वाटतं 2 डिक्लेअर मध्ये गेलेले आहेत 2 रन. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेलेले आहेत 2 रन आहेत तिकडे. पहिल्या बॉल मध्ये चांगल्या प्रकारचा फटका मारून दोन धावा आपल्या संघासाठी जमा करण्यात केलेल्या आहेत ते म्हणजे गणेश आगरे यांनी. पहिल्या षटकातील दुसरा बॉल घेऊन प्रणेश आगरे बघूया कशा पद्धतीने टाकतात आणि टाकले आणि गणेश आगरे यांनी मारलाय समोरच्या दिशेने मारला होता पण सरळ जातोय तो बॉलरच्या हातात. मारायचा होता ऑफ साईडला पण गेलाय तो समोर. मारला गणपतीपुळे आणि गेला कोल्हापूरला. तिसरा बॉल घेऊन येतात मारलाय लेग साईडला मारलाय जोरदार फटका मारला आणि कॅच होतोय काय पण नाही. राज डांबरे आहेत तिकडे चांगल्या प्रकारची फिल्डिंग करताना चांगला थ्रो टाकलाय. नॉन स्ट्राईकला असणारे बॅट्समॅन 1 रन काढून अमित आगरे आता आलेले आहेत ते स्ट्राईक वरती संघ मालक. बघूया कशा पद्धतीने आपला शॉट बाउंड्रीच्या बाहेर जातो का आतमध्येच कार्पेटच्या साह्याने धाव काढतात ते बघूया. 3 बॉलच्या नंतर चौथा बॉल घेऊन येत आहेत ते प्रणेश आगरे. सामना करतील तो अमित आगरे. टाकलेला चेंडू ताणलेला आहे वडलेला आहे खेचलेला आहे ढगाकडे गेलेला आहे. बघूया कोण कॅच पकडतो काय कोण आला नाही. फक्त सर्व ढगाकडे बघत राहिले. बॉल जमिनीला दान झाला 3-4 टप्पे पडून सुद्धा नंतर फिल्डरने बॉल हातात घेऊन टाकलाय. तोपर्यंत 2 रन पूर्ण करून संघाची धावसंख्या झालेली आहे ती 5. ताणलेला आहे खेचलेला आहे पुन्हा एकदा ढगाकडे गेलाय उंच गेलाय. कोण कॅच पकडतो बघूया. आणि काय कॅच पकडलेला नाही आणि हा सुद्धा कॅच भूमीला दान केलेला आहे. काहीसा मळब आल्याच्या नंतर बॉलरला बॅट्समनला काही कॅच घेण्यासाठी जमत नाही. हातातला बॉल जमिनीला दान करून कॅच आणि जीवदान देत आहेत ते बॅट्समनला. ताणलेला आहे आणि अशा पद्धतीने व्हाईट डायरेक्ट टाकला होता पण काहीसा बॉल समजला नाही आणि बॉल उत्कृष्ट प्रकारे असा क्षेत्ररक्षक संकेत आगरे यांनी बॉल थांबवलेला आहे. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 8. संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात आहे ते अजित कांबळे. बॅटिंगसाठी सज्जन आहे ते गणेश आगरे. बघूया काय कशा पद्धतीने शॉट मारून आपली धावसंख्या विजयाच्या दिशेने घेऊन जातात. आणि बॉल ताणलेला आहे. आता कोण कॅच पकडतो बघतो का कॅच साठी कोण धावत नाही. सर्व बघत राहतात आणि जात आहे 1 रन साठी 1 रन. चांगल्या प्रकारचा बॉल टाकला होता त्याच प्रकारे चांगल्या प्रकारचा बॅट गणेश आगरे यांच्या बॅटमधून निघाला आणि हा ताणलेला आहे वडलेला आहे खेचलेला आहे जातोय गगनचुंबी शॉट. पण बघूया कोण कॅच पकडतो का. पण बॉल थांबलाय बांधाला लागून बॉल पाठी आलेला आहे. ना कॅच ना ड्रॉप फक्त बॉल बांधावरती पडून धावसंख्या नुसती सरसरून फरफरून वाढत आहे. या शॉट वरती 2 रन आलेले आहेत. बेंबीच्या देठापासून ताकद काढून मारलेला शॉट पण अजून सीमारेषेच्या बाहेर जात नाही. नुसता गगनचुंबी वरती जातोय. शॉर्ट बॉल टाकला होता आणि कुठपर्यंत जातो बघूया हा शॉट. अरे थांबलेला आहे बांधावरती बॉल पडलेला आहे. बांधावरती बॉल पडलेला आहे. बांधाला बॉल पडून पुन्हा आलेला आणि रनआउटचा विकेटसाठी धावत होते गणेश आगरे पण स्वतःला थांबवले नाहीतर रनआउटचा विकेट झाला असता. चांगला असा फटका गणेश आगरे यांच्या बॅट मधून निघाला होता. आता बघूया अमित आगरे आलेले स्ट्राईकला. बॉलिंग मार होती अजित कांबळे. ताणलाय खेचलाय ताणलाय पण असा वाटतंय बॉल स्टॉपला. बांधांचा अडथळा आल्यामुळे डिक्लेअर बॉक्स मध्ये जाणारा बॉल थांबलाय आणि तेव्हा सुद्धा 1च रन आलेला आहे. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि 13 रन झाले. हा जर डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये चुरस अजून वाढेल. मॅच पाहायला अजून मजा येईल.
प्रत्येक सामना हा थरारक आणि मस्त अटीतटीचा होतो आहे. बॅट खाली बॉल दिलेला आहे आणि नो टाकलेला आहे आणि हा जातोय कॅच आउट आणि कॅच आउट नो आहे, नो बॉल टाकलेला आहे. नाहीतर रनआउटचा विकेट तुम्ही घेऊ शकता पण कॅच आउट नाही आहे. चांगला असा सुंदर असा शॉट मारला होता आपण अजित कांबळे यांच्या गोलंदाजीतला हा पहिला नो पडलेला आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करून साईराज आगरे यांनी बाउंड्री होती कॅच पकडली होती पण नो बॉल असल्यामुळे हा विकेट देण्यात आला नाही. आणि हा पुन्हा एकदा शॉट मारायचा प्रयत्न कार्पेटच्या साह्याने 1 रन पूर्ण करत संघाची धावसंख्या झालेली आहे ती 16. 6 बॉलची शेवटची ओव्हर टाकण्यासाठी हे झाले ते प्रमोद आगरे. बघूया आपल्या जुन्या कारकिर्दीतला आपल्या भात्यातून कशा पद्धतीने बॉलिंग टाकतात ते. रावारी संघाचे ओपनर बॉलर होते पहिले पण काहीशा कारणामुळे क्रिकेटपासून लांब झालेले आमच्या रावारी गावचे सुपुत्र प्रमोद आगरे कशा पद्धतीने बॉलिंग टाकतात ते बघूया. आणि त्यांना सामोरे जाणार आहे ते अमित आगरे. शेवटच्या बॉलमध्ये 4 धावांची गरज असताना बॉलिंग करण्यासाठी आलेले आहे ते प्रमोद आगरे. बघूया कशा पद्धतीने बॉलिंग करतात. मारलेला बॉल आणि पहिलाच बॉल नो टाकलेला आहे आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये अशा पद्धतीने 2 रन. शॉट कडक शॉट मारलेला आहे. अशा तऱ्हेने जातोय बॉल अनिल डांबरेंच्या दिशेने पण एका रनरवरती थांबवलेला आहे ते. चांगला बॉल टाकला कटवलेला आहे. बघूया कोण कॅच पकडतो काय. जातोय चौकाच्या दिशेने बॉल थांबलेला आहे बांधाला लागून सुद्धा. 1 रनची गरज होती पण काही धावण्याची गरज नाही तोपर्यंत 1 रन पूर्ण झालेला आहे. आणि RK11 दुसरा सामना पहिला पराजयाच्या नंतर दुसऱ्या सामन्यात विजयी झाले. विजयी संघाचे मनपूर्वक अभिनंदन.